नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. MPSC स्टडी पॉईंट डॉक्टर विकास वाघमारे या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. परीक्षा जवळ आलेल्या आहेत आणि परीक्षेची तयारी ही जोरदार चालू असेल तर तुमच्या परीक्षेला आणखी सोपं करण्यासाठी आज एक नवीन विषय घेऊन राज्यघटना समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. तो विषय आहे सायलेंट फीचर्स ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन पार्ट 2. हा भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये भाग दुसरा आहे आणि याच्या संदर्भामध्ये आपण माहिती पाहणार आहोत. या संदर्भातली जी माहिती आहे ती आपण पार्ट फर्स्टमध्ये घेतलेली आहे आणि पार्ट सेकंडमध्ये आपण याच संदर्भामध्ये वैशिष्ट्याच्याच संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत. खूप महत्त्वपूर्ण माहिती असेल ती परीक्षेच्या दृष्टिकोनातून आणि राज्यघटनेच्या अंडरस्टँडिंगच्या दृष्टिकोनातूनही फार महत्त्वपूर्ण असेल. तर आपलं जे फीचर्स आहे, वैशिष्ट्य आहे भारतीय राज्यघटनेचं 6वं वैशिष्ट्य पाहतोय आपण. याच्यामध्ये सिंथेसिस ऑफ पार्लमेंटरी सॉव्हर्निटी अँड ज्युडिशियल सुप्रीमसी. इट मीन्स संसदेचे सार्वभौमत्व व न्यायसंस्थेचे श्रेष्ठत्व याचा समन्वय हे भारतीय राज्यघटनेचं वैशिष्ट्याच्या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत. संसदेचं सार्वभौमत्व आणि न्यायसंस्थेचं श्रेष्ठत्व या संदर्भामध्ये अगदी राज्यघटना सुरू झाल्यापासूनच खूप मोठ्या प्रमाणावरती चर्चा विमर्श आपल्या देशभरामध्ये घडून येत आहे. संसद श्रेष्ठ की न्यायव्यवस्था श्रेष्ठ या संदर्भातलं डिस्कशन होती. मुळामध्ये संसदेचं सार्वभौमत्व हे इंग्लंडमध्ये आहे. इंग्लंडच्या पार्लमेंटरी डेमोक्रेसीमध्ये तिथल्या पार्लमेंटला भरपूर सारे अधिकार आहेत. म्हणून इंग्लंडमधले संसदीय व्यवस्थेचे अभ्यासक सांगतात की इंग्लंडची पार्लमेंट काहीही करू शकते. म्हणजे इंग्लंडच्या पार्लमेंटला एवढे खूप सारे अधिकार आहेत. फक्त एक काम करू शकत नाही. तर ते काय काम करू शकत नाही? तर पुरुषाला स्त्री करू शकत नाही आणि स्त्रीला पुरुष करू शकत नाही. या व्यतिरिक्त इंग्लंडची पार्लमेंट काहीही करू शकते. ॲज इट इज भारताच्या संदर्भामध्ये नाही आहे, परंतु इंग्लंडच्या संसदीय लोकशाहीच्या संदर्भामध्ये अशा प्रकारचं विश्लेषण तिथले राज्यघटनेचे अभ्यासक करत असतात आणि फार महत्त्वपूर्ण आहे ते. जे संसदेचं सार्वभौमत्व समजून घेण्यासाठी छान उदाहरण दिलेलं आहे त्यांनी. आणि दुसरी गोष्ट आहे की हे न्यायव्यवस्थेचं श्रेष्ठत्व अमेरिकेमध्ये आहे. म्हणजे अमेरिकेमध्ये न्यायव्यवस्था जी आहे ती श्रेष्ठ आहे. या दोन्हीचं कॉम्बिनेशन भारतीय संसदीय पद्धतीमध्ये असल्याचं आपल्याला दिसून येतं. पहा, संसदेचं सार्वभौमत्व इंग्लंडमध्ये आहे, न्यायसंस्थेचं श्रेष्ठत्व अमेरिकेमध्ये आहे आणि या दोघांचा समन्वय भारतीय राज्यघटनेमध्ये किंवा भारतीय संसदीय शासन प्रणालीमध्ये करण्यात आलेला आहे. भारतीय संसदीय पद्धती जी आहे ती इंग्लंडहून भिन्न आणि अमेरिकेतील न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या व्याप्तीपेक्षा कमी स्वरूपाची व्याप्ती भारताच्या न्यायव्यवस्थेला आहे. आता अमेरिकेच्या न्यायव्यवस्थेला ज्युडिशियल रिव्ह्यूचा राईट आहे. याच्या संदर्भामध्ये एक व्हिडिओ बनलेला आहे आपला. अमेरिकन ज्युडिशियल सिस्टीमला ज्युडिशियल रिव्ह्यूचा अधिकार आहे. तिथल्या काँग्रेसनं केलेला कायदा सुद्धा जर राज्यघटनेशी सुसंगत नसेल तर रद्द करण्याचा अधिकार तिथल्या न्यायव्यवस्थेला आहे. म्हणून अमेरिकेची न्यायव्यवस्था ही सर्वश्रेष्ठ न्यायव्यवस्था आहे आणि अमेरिकेतल्या या न्यायालयीन पुनर्विलोकनाची जी व्याप्ती आहे ती भारतामध्ये थोडीशी कमी आहे. भारतामध्ये पण न्यायालयीन पुनर्विलोकन आहे, त्याची व्याप्तीची कमी स्वरूपामध्ये आहे. म्हणून लक्षात ठेवा की भारताची संसदीय शासन पद्धती इंग्लंडहून भिन्न आहे आणि अमेरिकेतील न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या व्याप्तीपेक्षा भारतीय न्यायालयाच्या न्यायिक पुनर्विलोकनाची व्याप्ती कमी आहे. या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये कायद्याची योग्य प्रक्रिया अशी शब्दरचना केलेली आहे. लक्षात ठेवा, अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये कायद्याची योग्य प्रक्रिया अशी शब्दरचना केलेली आहे आणि भारताच्या राज्यघटनेमध्ये कायद्याने स्थापित झालेली प्रक्रिया कलम 21 मध्ये अशा प्रकारे नमूद केलेलं आहे. लक्षात ठेवा, कायद्याची योग्य प्रक्रिया आणि
कायद्याने स्थापित झालेली प्रक्रिया, हे दोन शब्द जे आहेत, हा मूलभूत फरक भारत आणि अमेरिकेच्या राजकीय न्यायव्यवस्थेमध्ये आणि राजकीय व्यवस्थेमध्ये असल्याचं आपल्याला दिसून येतो. आता कायद्याची योग्य प्रक्रिया म्हणजे काय हे जर समजून घ्यायचं झालं तर आपल्याला असं म्हणता येईल की समजा एखाद्या व्यक्तीला झाडाला पाणी देण्याची जर ड्युटी असेल, त्याला नोकरी असेल त्याची झाडाला पाणी देण्याची, डेली पाणी देण्याची जर ड्युटी असेल, तर त्याच्यामध्ये काय की समजा एखाद दिवशी पाऊस पडला तर त्या माणसानं काय करायचं? त्याची ड्युटी आहे की झाडाला डेली पाणी द्यायचं, आणि एखाद दिवशी पाऊस पडला तर त्यानं काय करायचं? या संदर्भातली जी गोष्ट आहे ती कायद्याची योग्य प्रक्रिया याच्यामध्ये येते की त्यानं त्याच्या डिसिजन जो आहे तो ससद विवेक बुद्धीनं घ्यायचा आहे. परंतु भारतामध्ये काय, कायद्याने स्थापित झालेली प्रक्रिया म्हणजे पाऊस पडो अथवा न पडो तुम्हाला पाणी द्यावंच लागेल, कलम 21 अशी शब्दरचना या ठिकाणी करण्यात आलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. ही फार महत्त्वपूर्ण आहे. आणि या दोन्ही गोष्टीचा जो समन्वय आहे, संसदेचं सार्वभौमत्व आणि न्यायसंस्थेचं श्रेष्ठत्व यांचा जो समन्वय आहे, तो समन्वय आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये घालण्यात आलेला आहे, जो की हे एक एक काय म्हणता येईल त्याला, नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य आहे भारतीय राज्यघटनेचं. अतिशय महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे. संसदेचं सार्वभौमत्व आणि न्यायव्यवस्थेचं श्रेष्ठत्व यांचा समन्वय करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतरचं दुसरं वैशिष्ट्य आहे आजच्या चर्चेमधलं, ते आहे स्वतंत्र व एकात्मिक न्यायव्यवस्था, इंटिग्रेटेड अँड इंडिपेंडंट ज्युडिशरी. हे जे आहे ते भारतीय राज्यघटनेचं आपलं नेक्स्ट 7वं वैशिष्ट्य आहे, जे अतिशय महत्त्वपूर्ण आहे. एकात्मिक न्यायव्यवस्थेमध्ये सर्वोच्च न्यायालय हे सर्वोच्च स्थानावर असतं किंवा आहे आपल्या भारतामध्ये, आणि त्याखाली उच्च न्यायालय, नंतर जिल्हा न्यायालय आणि इतर न्यायालय असतात. म्हणजे सर्वोच्च न्यायालय सर्वोच्च स्थानी, त्याच्या खाली उच्च न्यायालय, उच्च न्यायालयाच्या खाली जिल्हा न्यायालय आणि जिल्हा न्यायालयाच्या खाली इतर कनिष्ठ न्यायालय जे असते त्या ठिकाणी असतात. आणि ही जी एकात्मिक न्यायव्यवस्था आहे, ही एकात्मिक न्यायव्यवस्था केंद्रीय कायदे आणि राज्य कायदे ह्या दोघांना लागू असते. एकात्मिक न्यायव्यवस्था केंद्रीय कायदे आणि राज्य कायदे यांना लागू करते, दोन्हीही कायद्यांना लागू करण्याचं काम करते. अमेरिकेमध्ये काय आहे, अमेरिकेमध्ये संघराज्यीय कायदे जे आहेत ते संघराज्यीय न्यायालय लागू करतं आणि राज्याचे कायदे राज्यातील न्यायव्यवस्था लागू करते. कारण मी तुम्हाला सांगितलं होतं की अमेरिकेमध्ये 2 राज्यघटना असतात, एक संपूर्ण देशाची राज्यघटना आणि दुसरी तिथल्या प्रत्येक घटक राज्याची राज्यघटना. म्हणून देशाची जी संघराज्यीय न्यायालय आहेत ते संघराज्याचेच कायदे लागू करतात आणि राज्याचे न्यायालय जे आहेत ते राज्याचे कायदे लागू करतात. परंतु भारतामध्ये असं नाही आहे. केंद्राचे कायदे असू देत किंवा राज्याचे कायदे असू देत, हे दोन्ही कायदे लागू करण्याचं काम एकात्मिक न्यायव्यवस्थेमध्ये केलं जातं. आणि भारतामध्ये सर्वोच्च न्यायालय जे आहे हे अपिलासाठीचं सर्वोत्तम उच्चतम न्यायालय आहे. म्हणजे याच्या पुढे कुठलं न्यायालय नाही. सर्वोच्च न्यायालय जे आहे ते अपील करण्याचं शेवटचं आणि उच्चतम न्यायालय आहे. आणि सर्वोच्च न्यायालय जे आहे ही सर्वात महत्त्वाची मूलभूत हक्काची हमी देणारी आणि घटनेचं संरक्षण करणारी संस्था आहे. लक्षात ठेवा, सर्वोच्च न्यायालयाची निर्मितीच नागरिकाच्या मूलभूत हक्काचं संरक्षण करण्यासाठी केलेली आहे आणि राज्यघटनेचं संरक्षण करण्यासाठी केलेली आहे. ही खास गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायची की सुप्रीम कोर्टाची निर्मिती मूलभूत अधिकाराचं रक्षण करण्यासाठी केलेली आहे आणि राज्यघटनेचं संरक्षण करणारी ही संस्था सर्वोच्च न्यायालय आहे. आणि राज्यघटनेमध्ये काय केलेलं आहे, न्यायाधीशाचं निश्चित आणि संरक्षित कार्यालय असतं, त्यांना निश्चित सेवा शर्ती असतात, सर्व संचित निधीतून त्यांचा पगार दिला जातो. सर्व न्यायाधीशाचा जो पगार आहे तो संचित निधीतून दिला जातो. न्यायाधीशाच्या कामकाजाबाबत कायदेमंडळामध्ये चर्चा करण्याचा प्रतिबंध आहे, म्हणजे त्याच्यावरती चर्चा करता येत नाही कायदेमंडळामध्ये. निवृत्तीनंतर न्यायाधीशांना वकिली व्यवसाय करण्यास प्रतिबंध घालण्यात आलेला आहे. न्यायालय आणि न्यायाधीशांचा जर अवमान केला तर शिक्षा करण्याचा अधिकार आहे न्यायाधीशांना. आणि खास गोष्ट आहे, कार्यकारी व न्यायव्यवस्थेची फारकत या संदर्भामधली तरतूद मार्गदर्शक तत्वामध्ये करण्यात आलेली आहे. ही गोष्ट यासारख्या तरतुदी आपल्याला यावरून लक्षात येतं की स्वतंत्र आणि एकात्मिक न्यायव्यवस्था हे भारतीय राज्यघटनेचं वैशिष्ट्य आहे. हे खास गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा. बघा, आणि दुसरं जे वैशिष्ट्य आहे ते फंडामेंटल राईट्स, मूलभूत अधिकार. आता मी बोलता बोललो की तुम्हाला नागरिकांच्या मूलभूत अधिकाराचं रक्षण करण्यासाठी जे आहे ती न्यायव्यवस्था तयार करण्यात आलेली आहे. मुळामध्ये भारतीय राज्यघटनेचा भाग 3
चॅप्टर नंबर 3 मध्ये काय केलेलं आहे, सर्व नागरिकांना 6 मूलभूत हक्काची हमी देण्यात आलेली आहे. लक्षात ठेवा, 6 मूलभूत हक्काची हमी दिलेली आहे. अगोदर 7 होते, आता नंतर 6 झाले. ते कसे झाले ते पण सांगाल मी तुम्हाला. त्याच्यामध्ये पहिला जो अधिकार आहे तो समतेचा हक्क आहे, कलम 14 ते 18च्या दरम्यान. दुसरा जो आहे तो स्वातंत्र्याचा हक्क आहे, कलम 19 ते 22च्या दरम्यान. कलम तिसरा जो आहे तो शोषणाविरुद्धचा हक्क आहे, कलम 23 आणि 24 मध्ये. चौथा जो आहे धर्म स्वातंत्र्याचा हक्क, कलम 25-28. पाचवा जो आहे सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क 29-30 कलमामध्ये आहे. आणि सहावा जो आहे तो घटनात्मक उपाययोजनेचा हक्क, आर्टिकल नंबर 32 म्हणजे 32 मध्ये आहे. ही खास गोष्ट आहे की फंडामेंटल राईट्स भारतीय नागरिकांना का देण्यात आले, हा प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. कार्यकारी विभागाची जुलूमशाही व मनमानी कायद्यावर मर्यादा घालण्याचे काम मूलभूत हक्क करतात. म्हणजे हे जे सेंट्रल गव्हर्नमेंट असतं किंवा स्टेट गव्हर्नमेंट असतं, हे जे जर फुल मेजॉरिटीमध्ये आले, त्यांची जी मनमानी आहे त्या मनमानीवर, त्यांच्या जुलूमशाहीवर मर्यादा घालण्यासाठी या मूलभूत हक्क कामाला येतात. आपल्याला न्यायालयाकडे दाद मागता येते. पीडित व्यक्ती जो आहे तो सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊ शकतो. त्यासाठी वेगवेगळ्या रिट्स ज्या आहेत ते दाखल केल्या जातात, जसं बंदी प्रत्यक्षीकरण, परमादेश, प्रतिषेध, उत्प्रेषण, अधिकार प्रछा, अशा प्रकारचे आदेश सर्वोच्च न्यायालय या ठिकाणी काढू शकतो. म्हणून मूलभूत अधिकार जे आहे हे भारतीय राज्यघटनेचं अतिशय महत्त्वपूर्ण असं वैशिष्ट्य असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. याच्यामध्ये मूलभूत हक्क हे निरंकुश नाहीत, त्यावर बंधनं आहेत. म्हणजे मूलभूत हक्क दिले म्हणजे तुम्ही काहीही करा असं होऊ शकत नाही, त्याच्यावरती काही बंधनं लावलेली आहेत. संसद घटना दुरुस्तीने कमी किंवा रद्द करू शकते, हे लक्षात ठेवा. मूलभूत हक्क जे आहे संसद घटना दुरुस्तीने कमी किंवा रद्द सुद्धा करू शकते. कलम 20 आणि 21 मध्ये हमी देण्यात आलेले हक्क वगळता. म्हणजे संसद कलम 20 आणि 21 मध्ये दिलेले जे काही अधिकार आहेत त्याला रद्द करू शकत नाही. पण केवळ मात्र राष्ट्रीय आणीबाणीच्या काळामध्ये कलम 20 आणि 21 मधले अधिकार जे आहेत ते निलंबित केले जाऊ शकतात. परीक्षेच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचं आहे. कलम 20 आणि 21 मधले हक्क कमी करता येत नाहीत, पण राष्ट्रीय आणीबाणीच्या काळामध्ये हे हक्क मात्र काय केले जाऊ शकतात, निलंबित केले जाऊ शकतात. अशा प्रकारची तरतूद आपल्या या ठिकाणी करण्यात आलेली आहे. मुळामध्ये भारतामध्ये अधिकार आणि मौलिक अधिकार, मूलभूत अधिकार याच्यामधला फरक भारतातल्या लोकांना बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती कळत नाहीये. म्हणून मूलभूत अधिकार जे आहेत त्या मूलभूत अधिकाराची हमी सर्वोच्च न्यायालयाने घेतलेली आहे. आणि इतर जे अधिकार आहेत हे इतर अधिकाराच्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी कायदेशीर प्रक्रिये माध्यमातून आपण न्याय मागू शकतो, सर्वसामान्य कायदेशीर प्रक्रियेच्या माध्यमातून. अशा प्रकारे आपण या संदर्भामध्ये माहिती पाहत आहोत. मूलभूत अधिकाराच्या संदर्भामध्ये माहिती पाहिलेली आहे. आणि मूलभूत अधिकार जे आहे ते भारतीय राज्यघटनेचं अतिशय महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे. जे वैशिष्ट्य आहे आपल्या राज्यघटनेचं ते आहे मार्गदर्शक तत्व. इट मीन्स डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ द स्टेट पॉलिसी. हे भारतीय राज्यघटनेचं वैशिष्ट्य आहे. आणि याची तरतूद जी आहे ती राज्यघटनेच्या भाग 4 मध्ये किंवा पार्ट 4 मध्ये, चॅप्टर नंबर 4 मध्ये या ठिकाणी डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ द स्टेट पॉलिसी मेन्शन करण्यात आलेले आहेत. आणि खुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की भारतीय राज्यघटनेचं हे नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य आहे. मार्गदर्शक तत्व हे भारतीय राज्यघटनेचं नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य आहे असं खुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. आणि हे जे मार्गदर्शक तत्व आहेत हे सामाजिक आहेत, गांधीवादी आहेत, उदारमतवादी किंवा बुद्धिवादी आहेत. अशा 3 प्रकारे याचं वर्गीकरण आपल्याला करता येतं या ठिकाणी. मार्गदर्शक तत्व जे आहे ते सामाजिक, गांधीवादी, उदारमतवादी किंवा बुद्धिवादी. सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीला चालना देण्याचं उद्दिष्ट मार्गदर्शक तत्वाचं आहे. खास गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे मार्गदर्शक तत्वाचा उद्देश काय आहे? मार्गदर्शक तत्वाचा उद्देश ऑब्जेक्टिव्ह ऑफ द डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ पॉलिसी. तर त्याचं काय आहे? त्याचा उद्देश आहे की सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीला चालना देण्यासाठी मार्गदर्शक तत्व आहेत. सामाजिक आणि आर्थिक लोकशाही, खास गोष्ट मेन्शन करायला मी तुम्हाला परंपरा. जेव्हा सामाजिक आणि आर्थिक लोकशाही स्थापन करायची असते, केली जाते, त्यावेळेस त्या देशाला किंवा त्या राज्याला कल्याणकारी राज्य असं म्हटलं जातं. म्हणजे नागरिकाचं कल्याण करते. कल्याणकारी राज्य
ही संकल्पना एक बेसिक आणि सेंटर संकल्पना आहे या सगळ्या राज्यघटना निर्मितीच्या मधली कोअर कन्सेप्ट आहे, जी की फार हे पॉलिटिकल सायन्सचा अभ्यासाचा विषय आहे. बट परीक्षेच्या दृष्टिकोनातून ही फार महत्त्वपूर्ण आहे. बघा की कल्याणकारी राज्य स्थापन करणे हे मार्गदर्शक तत्वाचं वैशिष्ट्य आहे. आणि मार्गदर्शक तत्वाचं जर व्हायोलेशन झालं, उल्लंघन झालं, तर आपल्याला न्यायालयामध्ये जाता येत नाही. कारण काय आहे, मार्गदर्शक तत्व आणि मूलभूत अधिकार याच्यामध्ये बेसिक डिफरन्स हाच आहे की जर मूलभूत अधिकाराचं उल्लंघन झालं तर तुम्ही कोर्टामध्ये जाऊ शकता, डायरेक्ट सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ शकता. कारण मूलभूत अधिकार हे भारतीय नागरिकासाठी आहेत आणि नागरिकाच्या मूलभूत अधिकाराचं रक्षण करण्याची जिम्मेदारी आणि जबाबदारी सर्वोच्च न्यायालयाची आहे. म्हणून भारतीय नागरिकाच्या मूलभूत अधिकाराचं जर उल्लंघन झालं तर तो सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ शकतो. परंतु हे जी मार्गदर्शक तत्व आहेत, ही मार्गदर्शक तत्व सरकारसाठी आहेत आणि सरकारनं जर मार्गदर्शक तत्वावरती अंमलबजावणी केली नाही तर नागरिकांना न्यायालयामध्ये जाता येत नाही. परंतु 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 जर सरकारने मार्गदर्शक तत्वाच्या बाबत अंमलबजावणी केली नाही तर सरकारला 5 वर्षानंतर जनतेच्या न्यायालयामध्ये यावं लागतं. हां, परत निवडणुका होतात ना. आणि जर सरकारनं मार्गदर्शक तत्वावर अंमलबजावणी केली नसेल तो लोक म्हणतात की तुम्ही कल्याणकारी राज्याच्या निर्मितीसाठी प्रयत्न केलेले नाहीत, आम्ही तुम्हाला मतदान देणार नाही, आणि अशा प्रकारे ते सरकारला सत्तेतून बाहेर काढलं जातं. अशा प्रकारे मार्गदर्शक तत्वाची जर उल्लंघन झालं तर सरकारला जनतेच्या न्यायालयामध्ये यावं लागतं. ही गोष्ट या ठिकाणी समजून घ्या. भारतीय राज्यघटना जी आहे, मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्व या दोघांच्या संतुलनाच्या भक्कम पायावर उभी आहे, असं खुद्द सर्वोच्च न्यायालयानं मिनर्वा मिल खटल्यामध्ये म्हटलेलं आहे 1980ला. म्हणजे सुप्रीम कोर्ट काय म्हणतं, भारतीय राज्यघटना मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्व यांच्या संतुलनाच्या भक्कम पायावर उभी आहे, असं सर्वोच्च न्यायालयानं मिनर्वा मिल खटल्यामध्ये म्हटलेलं आहे 1980ला. आणि मार्गदर्शक तत्वानुसार कायदे करणे राज्याचं कर्तव्य आहे. म्हणजे देशाचं कर्तव्य काय, आपल्या संपूर्ण राज्यघटनेतल्या मार्गदर्शक तत्वानुसार कायदे करायचे. मनाला येईल ते कायदे करता येत नाहीत. सरकार कितीही बहुमतामध्ये असू द्या, काही करू शकत नाही, पण त्याला मार्गदर्शक तत्वानुसार कायदे करावे लागतात. आणि त्या तत्वाचं पालन राज्य अधिकाऱ्यावर नैतिक बंधन आहे. मार्गदर्शक तत्वाचं पालन करणे ही राज्याच्या अधिकारावरती काय आहे, ती नैतिक बंधन आहे. आणि या तत्वामधली खरी शक्ती म्हणजे जनमत आहे. म्हणजे मार्गदर्शक तत्व हे जनमत निर्माण करण्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. म्हणून असं म्हटलं जातं, मार्गदर्शक तत्वामागील खरी शक्ती राजकीय म्हणजेच जनमत आहे, अशा प्रकारे या ठिकाणी म्हटलं जातं. हे एक भारतीय राज्यघटनेचं अतिशय महत्त्वपूर्ण स्वरूपाचं वैशिष्ट्य आहे. आणि आजच्या लेक्चरमधलं 5वं आणि महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य मूलभूत कर्तव्य आहे, फंडामेंटल ड्युटीज आहे. आणि हे फंडामेंटल ड्युटीज जे आहे ते आपल्या मूळ राज्यघटनेमध्ये नव्हतं. हे काय केलं यांनी, राज्यघटनेमध्ये नंतरच्या काळामध्ये जे आहे 1976ला 42व्या घटना दुरुस्तीनं स्वर्णसिंग समितीच्या शिफारशीनुसार या ठिकाणी आपल्या राज्यघटनेमध्ये टाकण्यात आलेले आहेत, असं म्हणता येईल आपल्याला. लक्षात ठेवा, मूळ राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्य नव्हती. आणि हे मूलभूत कर्तव्य जे आहे ते राज्यघटनेचा भाग 4A आणि त्याबाबतचं कलम फक्त एकच आहे, ते 51A. याच्यामध्ये हे मार्गदर्शक तत्व दिलेले आहेत. 1975-77 मध्ये देशामध्ये आणीबाणी होती. या आणीबाणीच्या काळामध्ये स्वर्णसिंग समितीच्या शिफारशीनुसार 1976ला 42व्या दुरुस्तीनं राज्यघटनेमध्ये 10 मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आलेला होता. आणि मार्गदर्शक तत्वाप्रमाणेच मूलभूत कर्तव्याबाबतही न्यायालयामध्ये जाता येत नाही, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा. आणि आता अलीकडे एक 11वं कर्तव्य टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये 11वे कर्तव्य जॉईन केलेलं आहे. डिटेल चर्चा आपली त्या चॅप्टरमध्ये होणार आहे. हे जस्ट संक्षिप्त आढावा घेतो संपूर्ण राज्यघटनेचा. हे जे वैशिष्ट्य पाहतो ना आपण, हे संक्षिप्त आढावा घेतोय, जे की पुढे जे आपण त्याचे डिटेल्स माहिती घेणार आहेत. जसं फॉर एक्झाम्पल मार्गदर्शक तत्व डिटेलमध्ये घेणार आहोत, मूलभूत कर्तव्य डिटेलमध्ये घेणार आहोत, मूलभूत अधिकार डिटेलमध्ये घेणार आहोत. सगळी राज्यघटना आपण व्यवस्थित डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. जस्ट एक संक्षिप्त आढावा जो आहे तो राज्यघटनेच्या वैशिष्ट्यामध्ये आहे, म्हणून हे चॅप्टर आपण घेतलेलं आहे. आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून बऱ्याच गोष्टी समजण्यामध्ये आणि उमजण्यासाठी हे तुम्हाला खूप फायदेशीर ठरणार आहे. तरी माझी सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी हा व्हिडिओ पाहावा, लाईक करा आमच्या चॅनलला,
कमेंट करा आणि तुमच्या ज्या काही महत्त्वपूर्ण सूचना असतील त्या तुम्ही आम्हाला करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.